युतीसाठी एकमेकांना हिरवा कंदील दाखवून दोन्ही ठाकरे सध्या परदेशात गेलेत। पण इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही बाजूच्या अनेक कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी बॅनरबाजी सुरू केली आहे। राज ठाकरे 29 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत, तर उद्धव ठाकरे 4 मेला राज्यात परतणार आहेत। दोन्ही ठाकरे परदेशात, युतीच्या चर्चा महाराष्ट्रात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही परदेशात गेले आहेत, पण दोन्ही ठाकरेंमधल्या युतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये चांगलीच सुरू आहे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा युतीसाठी काही अटी शर्ती टाकल्या। यानंतर युतीच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच दोन्ही ठाकरे परदेशात गेले। राज ठाकरे 29 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत, तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी महाराष्ट्रामध्ये परतणार आहेत। त्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। राज ठाकरे मुंबईत नाहीये, ते कुठे गेले त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही। ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे यांनी दिला। राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात, हे लक्षात घ्या। आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहे। शाळेमध्ये डबा खाताना तू माझ्याशी बोललं नाही पाहिजे, यानं माझ्याशी नाही बोललं पाहिजे, तर चपाती खायला देतो, तर मी आणलेल्या घरनं काहीतरी खायला देतो, अशा अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही। त्यांचा एक विचार आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांना झुकवून कोण जर युती करण्याचा प्रयत्न करत असतील आणि ते झुकतील असं मला वाटत नाही। शिवसेना भवनासमोर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावण्यात आले। वांद्र्याच्या कलानगर परिसरातही दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर लागले आहेत। इथे पाठीमागे चालायला जातो, वॉकला जातो, अचानक लोकांचा रिस्पॉन्स असा आहे, साहेब एकत्र आलं पाहिजे, साहेब 2 भावांना एकत्र आलं पाहिजे, साहेब मराठी माणसासाठी एकत्र। हे मला आता इथून रस्त्यावर जाताना चालताना लोक सांगतात। माननीय उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये कोणताही अहंकार नाही आणि कोणती कटुता नाही। जे कोणी कंठशोष करतायत, जे कोणी इथं आम्हाला हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला काही फरक पडत नाही जे सांगतायत, त्यांची झोप उडालेली आहे, त्यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे। हे 2 नेते महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून जर एकत्र आले, एका विचाराने एकत्र आले आणि एक कार्यक्रम घेऊन जर पुढे गेले, तर आज सांगतो जे म्हणून विरोधक आमचे आहेत ते त्यांना धोबी पछाड हे दोन्ही भाऊ दिल्याशिवाय राहणार नाही।